जालना मनपा प्रशासनाने शहरातील अनधिकृत आणि रस्त्यात येणाऱ्या होर्डिंग विरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे। या कारवाई निमित्ताने पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। जालना महानगरपालिकेने होर्डिंग धारकांना याआधी नोटीस बजावत अनधिकृत आणि रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या होर्डिंग्सवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार आज जालना मनपा प्रशासनाने अनधिकृत आणि रस्त्यात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या होर्डिंग्सवर कारवाई करण्याला सुरुवात केली आहे। जालना शहरात 150 ते 200 अधिकृत होर्डिंग्स असल्याची माहिती जालना महानगरपालिकेचे मालमत्ता अधीक्षक राहुल देशमुख यांनी दिली आहे। हां सर, काय कारवाई चालू आहे जालना शहरामध्ये? जालना शहरामध्ये जे अनधिकृत होर्डिंग्स आहे आणि तसेच जे अधिकृत आहे परंतु रस्त्याच्या मध्ये येतात त्यांना आम्ही काढण्याची कारवाई सुरू केली आहे। आपण बघू शकता की सकाळी आज आम्ही 7 वाजेपासून कारवाई सुरू केली आहे। तसेच आता शहरातील उर्वरित ठिकाणी जे अनधिकृत होर्डिंग्स असतील त्यांना काढण्याची कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल। तसेच आम्ही सर्व एजन्सी धारकांना आणि होर्डिंग्स धारकांना यापूर्वी नोटीस दिलेल्या आहेत, ज्या नोटीसमध्ये आपण त्यांच्याकडनं हे जे होर्डिंग्स आहेत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत। तसेच त्यांनी फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा महानगरपालिकेला द्यावं अशी त्यांना नोटीसमध्ये दिलेलं आहे। त्यानंतर प्रत्येक एजन्सी धारकांनी आपल्या जवळचे अधिकृत होर्डिंग्स जे आहेत त्याची साईज आणि त्याचं ठिकाण याची यादी आम्ही मागवली असून या यादीमध्ये त्यांच्या डॉक्युमेंट्स कागदपत्रे तपासून जे अनधिकृत उरतील ते सगळे होर्डिंग्स महानगरपालिकेतर्फे काढण्यात येईल। सर, किती दिवस ही कारवाई चालणार आहे? कारवाई किती दिवस चालणार आहे? ही कारवाई तशी निरंतर असते, परंतु आता सध्या पावसाळा येऊ घातला असल्याने हवा आणि पाणी यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आम्ही ही मोहीम चालूच ठेवणार आहे। जालना शहरामध्ये किती अधिकृत आहे? आता आम्ही त्यांच्याकडनं माहिती तशी मागवली आहे। प्रायमा फेसी आमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती 150 ते 200 आपल्याकडे होर्डिंग्स आहे, परंतु यादी आल्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल।